नमस्कार. मी सुलक्ष्मी बाळगी ठाण्यावरून. मी सावरकर संस्थेच्या नाट्य वाचन या स्पर्धेत खुल्या गटातून मी भाग घेत आहे. माझं वय 67 आहे. नाटकाचं नाव आहे संगीत उत्तर क्रिया. लेखक विनायक दामोदर सावरकर. अंक चौथा, प्रवेश दुसरा. फत्तरगडाच्या दारू कोठारापाशी. वेडी. अंधार. शत्रूच्या या दारू गोळ्याच्या कोठाराभोवती हा कोण काळा कभिन्न अंधार. पण वेडाच्या घुबडी डोळ्यांतून मला या अंधारामधलेच नव्हे तर या अंधारानंतरचे देखील कसे स्पष्ट दिसत आहे. हे पहा, होणारातून कोणा भयंकर आगीचे लोळच्या लोळ होत असल्यासारखे उतरत आहेत. शिटी वाजते. आले. अचानक छापा घालण्यास माझे मराठे वीर या गुप्त भुयारातून येऊन गडाच्या आत एकदाचे निर्विघ्नपणे उतरले. कोण सुनीती? आव बेटी आव. सुनीती धोंडण्णा कोंडण्णा आणि काही सैनिकांसह येते. बघ मी माझे काम कसे चोख बजावले आहे ते. या शत्रूच्या दारू कोठारावरील हे पठाण पहारेकरी दारू पाजून पाजून मी झिंगवून पाडले आणि लगेच खंजीराच्या धारेच्या उताराने जीवनाच्या पल्ल्याडच्या मरणपुरीत पोचवूनही दिले. उघड उघड तू या तिन्ही कोठारांची तिन्ही कुलपे. मी आलेच बघ या मशाली पेटवून. ती जाते. सुनीती कुलपे उघडते तोच वेडी 3 मशाली पेटवून पुन्हा प्रवेशते. मशाल कोंडांना धोंडांच्या तोंडापुढे करून. असं हेच का ते राजश्री? बरी मेल्यांच्या तोंडाला पोलादी कुलपे ठोकून मुस्कट बंदी करून आणले. सुनीती. हा धोंडांना, ही मशाल घेऊन तू या बोगद्यात आणि कोंडांना तू या बोगद्यात शिरायचे. आतील दारू कोठारास बत्ती द्यायची. चपळाईने काम कराल तर जिवंत परतू शकालही. वेळी. भिवू नका कोंडूबाई धोंडूबाई, कारण मी पण ही तिसरी मशाल घेऊन तुम्हा सोबत करण्यासाठी या तिसऱ्या बोगद्यात आणि तिसऱ्या कोठारास आग लावण्यास घुसतच आहे. चलो, हे लांब भाले तुम्हा दारूपर्यंत नेऊन पोचवतील. बाळे सुनीती, जा. हा स्फोट होतात दबा धरून बसलेला तुम्ही शत्रूवर एकदम छापा घाला. दवंडीवाले मुसलमान शिपाई दवंडी पिटतात. हुशार हुशार. फत्तरगडच्या रोहिले बहादरांनो, सारे लवकर हत्यार बंद होऊन लढाईस बाहेर पडा. सुनीती. आई, आई या भयंकर अग्नी दिव्यात शिरताना देवाचं नाव घेऊन तरी शिर, म्हणजे तो या अग्नी कल्लोळातूनही आपल्या दयेच्या अदाह्य तोरम्याखाली झाकून तुला सुखरूप परत आणेल. वेडी. छट, वेडी कुठली? अगं आपल्या मनाप्रमाणेच घडावी अशी लघाळ आशा देवाचं नाव घेते ते अशा वेळी काय उपयोगी? काय वाटेल ते हो अशी निडर निराशा सुडाचं नाव घेते तेच अशा वेळी उपयोगी. म्हणून म्हण, सोनपत पानपत सोनपत पानपत. प्रवेश तिसरा. दारू कोठारांभोवती आग भडकली आहे. स्फोट होत आहेत. आगीच्या लोळांमध्ये मध्यंतरी उंच चबुतऱ्यावर वेडी उभी आहे. वेडी. भडक रे भडाग्नी भडक. दारू गोळ्याची सारी कोठारेच्या कोठारे तुझ्या जळत्या जबड्याच्या कुंडात ढकलली. ते बिचारे धोंडांना कोंडांना मघाच एखाद्या कापसाच्या वातीसारखे सुरू सुरू जळून मेले. पण तरीही भडक रे भडाग्नी. मला जाळी तो भडक. त्या पुण्याच्या भटाने ज्या 1.5 लाख पठाण रोहिल्यांच्या आहुती समिधा तुझ्या खाईत ढकलल्या, त्या नजीबाच्या बंगशाच्या सादुल्याच्या अब्दालीच्या दौलतीची दिमाखाची ही मी ठेचून वेचून आणलेली लाखो हाड हाडके स्वाहा स्वाहा. वसा नसा स्वाहा स्वाहा. मोगल पाचशाहीची पाचशाही, डेरे दांड्या राहुट्या रजवाडे, ताज तख्त सुद्धा स्वाहा स्वाहा. कौन पोलाद खान यावे बच्चनजी, अरे तुझी पण स्वाहा. पोलाद खान, तौबा तौबा, यही वो पागल पिशाच इधर भी क्या सैतानी जादू फूंक रही है. गोली मारो मारो. अरे मार मुर्दाडा मार मला. पुरत्या उगवल्या जाणाऱ्या सुडाची भडकती दारू पिऊन मी जो अशी ही झिंगलेली आहे ना, तोच तर मरणाची मौज. उगवून संपलेल्या सुडानंतरच नुसत्या यशाचं पाणचट जीणं इथे हवे आहे कुणाला? पानिपती निधन पावलेल्या अतृप्त अशांत आत्म्यांनो, आता तृप्त व्हा, शांत व्हा. तुमच्या उत्तर क्रियेच्या शेवटच्या निधन शांती होमात माझी सुडाच्या अग्नी कल्लोळात सुडाचीच पूर्णाहुती पडत आहे.
हे दुश्मनांनो झाडा बंदुका, माझ्या या वेताळ नाचाला धरा या बेताल बंदुकांचा ताल. सोनपत पानपत गेली होती सारी पत, पातशहा हिंदू पत मोगलांच्या पातशाहीचं पाडून रणात धूड. केलीत उत्तर क्रिया घेतला भाऊंचा सूड, विश्वासचा सूड, पानपतचा सूड. गोळ्यांच्या वर्षावात धाडकन गाडीत आगीत उडी घेते. प्रवेश चौथा. सुनीती. पानपतच्या विजयाचे स्मारक म्हणून या दुष्ट नजीब खानाने बसवलेल्या या नजीबाबाद शहराची आणि त्याच्या फत्तरगडाची राख रांगोळी केलीत महाराष्ट्रीय वीर हो. बघता काय फोडा ती नजीब खानाची कबर सुद्धा फोडून चुरा करा. नजीब, पानपतचा विजेता म्हणून तुझे नाव ज्या तुझ्या भव्य कबरीवर कोरले होते, त्या या कबरीचे तुकडे तुकडे उडवून तुझ्या हाडांच्या ढिगाऱ्यावर ही मी महाराष्ट्रीय सुनीती अशी नाचते आहे, हे तुला दिसते का? काय म्हणतोस? मेल्याला मारणे ही कुनीती आहे? अरे रणात पडलेल्या दत्ताजीच्या मस्तकास लाथ मारणाऱ्या आणि पानिपती पाडाव झालेल्या हजार हजार मराठ्यांस दावणीस बांधून गुरांसारखी त्यांची सपासप डोकी उडवणाऱ्या क्रूर कसायांनो, तुम्हास तरी असे म्हणण्यास तोंड नाही. सुशीला. ताई, रोहिल्यांच्या बंदीतून साऱ्या मराठी स्त्रिया मुक्त झाल्या. इतकेच नव्हे तर मुसलमानी थोर थोर स्त्रिया आम्ही पाडाव केल्या. ते पहा, माझे सैनिक त्यास तुझ्याकडेच आणीत आहेत. सुनीती. कोण? या रोहिल्यांच्या राजांच्या, स्वतः नजीब खानाच्या आणि जबेता खानाच्या राजस्त्रिया, राजस्नुषा, राजकन्या आणि या प्रत्यक्ष बीबी साहेबा. वा वा बीबी साहेबा, मला ओळखलात का? जिला तुम्ही मराठ्यांची पाडाव केलेली दासी, बांदी, काफराणी म्हणून 10 वर्ष खिजवलीत, झिजवलीत, बाटवलीत आणि भ्रष्टवलीत, ती मी सुनीती आहे. बीबी साहेबा, त्याच मराठी बांदीच्या आज तुम्ही साऱ्या रोहिल्या सरदारजणी बंदिवान झाल्या आहात. बोला, मराठ्यांनी रोहिल्यांचा सूड उगवलाय. एखादा नाटककारास देखील कल्पित कथानकांतही इतक्या कुशल कुंचलीने क्रिये प्रतिक्रियेची, घटने घटनेत प्रतिघटनेची अशी तोडीस तोड रंगवता आली नसती. इतिहास कधी कधी कवितेहूनही अधिक अद्भुत असतो. तो हा असा. बरे, पानपतची फिट्टमफाट अगदी शेवटची पैही देऊन पुरी करून टाकण्यासाठी मी तुम्हास मराठ्यांकरवी आता तशीच खिजवू का, कष्टवू का, भ्रष्टवू का, जसे तुम्ही आम्हा मराठी स्त्रियांस भ्रष्टविले. बीबी. बीबी अम्मा. सरदार सरदार महादजी साहेब, या सुनीतीबाईंच्या संतापापासून आमचे रक्षण करणारी ढाल व्हा. शत्रूच्या स्त्रियांचा स्पर्शाने देखील विटंबना करू नये, हा हिंदूंचा धर्म आहे. सुनीती. हिंदूंचाच का? तो खऱ्या मुसलमानांचाही धर्म असायला हवा, कारण तो माणुसकीचा धर्म आहे. असे समजणाऱ्या भल्या मुसलमानी माणसाच्या पायाचा अंगारा मी एखाद्या हिंदू साधूच्या अंगारासारखा मस्तकी धारण करीन. पण मला जे तुम्ही हजारो रोहिले पठाण भेटलात, ते सारे पानपतच्या तुमच्या मुसलमानी विजयाची पूर्णता. तुम्ही हिंदूंच्या बायका देखील लुटून उपभोगू शकता. या राक्षसी मापाने धडपडीत मोजीत आलात, म्हणून आता हिंदूंचा सूडही त्याच मापाने तुम्हास आम्ही मोजून देणार. ते काही नाही सरदारजी, आम्हा मराठी स्त्रियांस या राक्षसांनी, बीबी साहेबा प्रत्यक्ष तू देखील, या रोहिले खंडातील बाजारातून भाजीपाल्यासारखे जसे विकलेत, तशीच पुण्याच्या बाजारातून तुमची धिंड आम्ही काढणार. हिंदू ही आपल्या स्त्रियांची तशीच विटंबना करण्यास सोडित नाहीत, असा दरारा बसल्या वाचून अहिंदू दैत्यास लागलेली ही पुरातन खोड सुटणार नाही. त्राटिकेचा वध करणाऱ्या आणि शूर्पणखेचं नाक कापणाऱ्या पुरुषोत्तम रामचंद्रांचा दुर्जन भंजक हिंदू धर्म आम्ही पाळला पाहिजे. हा दुर्जन रंजक हिंदू धर्म नव्हे. धन्यवाद.